अरे या निष्क्रिय प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. 40 नागरिकांना कुत्र्याचा चावा घेतल्यानंतरच महापालिकेला जाग. राष्ट्रवादीचा प्रशासनाला थेट इशारा. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांना धरले धारेवर. अहिल्यानगर शहरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 35 ते 40 नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला. 40 नागरिक जखमी झाल्यानंतरच महापालिकेला जाग येते का? नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा थेट सवाल राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपस्थित करत आरोग्य विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करण्यात आला. नागरिक जखमी झाल्यानंतर घाईघाईने कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करणे म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची टीका करण्यात आली. भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनीही महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रतिबंधात्मक नियोजनाऐवजी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याची पद्धत बदलली पाहिजे असे स्पष्ट केले. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर असून महापालिका प्रशासनाने तातडीने प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आज अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत मकाट कुत्र्यांचा बंदोबस्त हा म्हणजे कायमस्वरूपी करावा अशी मागणी करण्यात आली. आणि जर नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज यांना जे संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा आपण काय कारवाई करणार असे लेखीसुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे. आणि एक अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या लेवलच्या अधिकाऱ्याचा नंबर हा आपण पब्लिश केला पाहिजे आणि तो करून अहिल्यानगर शहरातील जे मोकाट कुत्र्यांचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांचा नंबर आपण त्या ठिकाणी पब्लिश करतो आहे, जेणेकरून लोकांना हे जे संबंधित खालच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही. त्याच्यामुळे आपण जबाबदार अधिकारी होऊन अतिरिक्त आयुक्तांचा नंबर त्या ठिकाणी जाहीर करावा असं देखील आम्ही मागणीपत्रात मागणी केलेली आहे आणि तसं लेखी ते आपल्याला देत आहेत. आणि हे सगळं करत असताना आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर असतील ज्योतिताई गाडे यांना सुद्धा आम्ही भेटून मागणी करतोय की कुत्र्या याविषयी सेपरेट जनरल बोर्ड घेण्यात यावा. त्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये जनरल बोर्ड झाला आणि मोकाट कुत्र्यांची मागणी बंदोबस्त याच्यावर आम्ही नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना 2 दिवस जनरल बोर्ड फक्त हा मोकाट कुत्र्यांच्या विषयावर चालला होता. त्या दिवशी चर्चा जी ती कायम राहिली असती तर आज या घटना घडल्या नसत्या. त्याच्यामुळं आज इथून पुढच्या काळात आम्ही कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही समजा जे कोणी आम्हाला सांगत असेल की आपण जनरल बोर्ड आहे आपण थोडासा दुसऱ्या विषयाकडे आपण लक्ष देऊ, पण इथून पुढं महानगरपालिकेचा प्रत्येक विभाग हा जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत हा जनरल बोर्ड बंद होणार नाही किंवा ती चर्चा बंद होणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आम्ही या पुढील काळात करणार आहोत. त्याच्यामुळं माझंसुद्धा या ठिकाणी नागरिक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील यांना याद्वारे सांगणं आहे की जी जनरल बोर्ड आहे आपली ताकद आहे आणि यामध्ये जर आपण सगळे विभाग सक्षम केले तर अहिल्यानगर महानगरपालिकेचे कुठल्याही प्रकारचा प्रश्न हा शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवून अहिल्यानगर शहर हा सर्वांगीण चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. महासभेत देखील तुम्ही आवाज उठवला होता आणि वारंवार भटक्या कुत्र्यांसंदर्भात तुम्ही आंदोलनं करत असतात, निवेदनं देत असतात, मात्र याकडे महापालिका प्रशासन डोळे झाक करते काय सांगा? नाही, हे काय होतं ताई, कधी समजा आपण एखादा प्रश्न जर जातीने मांडला किंवा आपण त्याला समजा शेवटच्यापर्यंत पाठपुरावा केला तर ह्याला ज्या अधिकाऱ्याला काम नसतं करायचं ना तर ते अधिकारी वेगळा परत
प्रकारे त्या प्रश्नाला बगल देतात किंवा लोकप्रतिनिधींना सांगतात का आता हा विषय सध्या नको, बराच वेळचा चाललाय, दुसरा विषय घ्या. पण मुळातच जर समजा हा विषय निघाला असता ताई, तर आज 38 लोकांना काल कुत्रं चावलंय पिसाळ्याला. म्हणजे ते काय कुत्रं म्हणजे साधं नाही चावलं, पिसाळ्याला कुत्रं चावलं. मग ज्या गोरगरीब लोकांना चावलं, महिलांना चावलं, लहान लेकरांना चावलं, त्या कुटुंबाच्या वेदना आहेत, या कोणी पाहिजे? ह्याला जबाबदार कोण? मग एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% हा विषय मार्गी लावू असं आपल्याला सांगतो.